पिंपरी चिंचवड येथील एजे फर्निचर मॉलवर गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या आरजू बिश्नोई आणि कुलदीप कशिश टोळीतील 3 सराईत शूटर्सना अटक करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाला मोठं यश आलंय। पोलिसांनी अत्यंत धाडसी कामगिरी करत उत्तराखंडमधील हरिद्वार येथून या तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत। पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांना मोठा हादरा बसला असून पोलिसांची कडक भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। एजे फर्निचर मॉलवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर गुंडाविरोधी पथक या टोळीतील शूटर्सच्या मागावर होते। गेल्या 5 दिवसांपासून पोलीस पथक या आरोपींचा माग काढत होते। पोलिसांनी मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा मार्गे थेट उत्तराखंड येथे 5 दिवसात विविध राज्यात थरारक पाठलाग केला। अखेर हरिद्वारमध्ये दबा धरून बसलेल्या 3 आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय। प्रवीण राम निवास, पंकज राठी आणि सागर पाल अशी अटक करण्यात आलेल्या 3 शूटर्सची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुनावळे येथील एजे फर्निचर मॉलचे भागीदार अशोक नैन यांना 7 मे रोजी एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आला होता। फोनवरून त्यांच्याकडे 2 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती। मात्र अशोक नैन यांनी ही खंडणी देण्यास स्पष्ट नकार दिला। याचाच राग मनात धरून आणि परिसरात स्वतःची दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने शुक्रवारी रात्री या शूटर्सनी मॉलवर 2 पिस्तुलातून 5 ते 6 राऊंड गोळ्या झाडल्या। गोळीबारानंतर बिश्नोई टोळीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती। यामध्ये अशोक नैन यांना MD ड्रग्ज आणि हवाला व्यवसायात सहभाग असल्याचा दावा करत हा गोळीबार केल्याचं म्हटलं होतं। मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात अशोक नैन यांचा अशा कोणत्याही अवैध व्यवसायाशी किंवा हवाला प्रकरणाशी आतापर्यंत कोणताही संबंध आढळलेला नाही। केवळ खंडणी वसूल करण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठी टोळीकडून हा खोटा दावा करण्यात आला होता। या टोळीने एजे फर्निचर प्रमाणेच वीर फर्निचरकडेही तब्बल 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती, अशी माहिती तपासातून समोर आली आहे। अटक करण्यात आलेल्या शूटर्स हे आरजू बिश्नोई आणि कुलदीप कशिश यांच्या टोळीचे सदस्य आहेत। कुलदीप कशिश हा प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडात गोळीबार करणारा मुख्य शूटर असून तो सध्या तुरुंगात आहे। ही टोळी नंबरकारी म्हणून काम करते आणि या टोळीचा कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी थेट संबंध नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। महाराष्ट्रात या टोळीसाठी शुभम लोणकर नावाचा व्यक्ती काम करत असून पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत। या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे।